हॅलो, आजची तारीख आहे 18 आणि आजचा लग्नाचा दिवस आहे आणि आता 8 वाजलेले आहेत. तर सकाळी विधी होणार आहेत, सप्तपदी, कन्यादान वगैरे, आणि त्यानंतर अक्षदा होणार आहेत 11:30 वाजता. तर आता आमची तयारी झालेली आहे आणि आता आम्ही विधीसाठी खाली निघणार आहोत वैष्णवीतासोबत. आणि हा लग्नाचा व्लॉगही असाच कंटिन्यू आहे. धूमवर्गे दुर्गणाध्यक्षो भाजितो हिडानः द्वादशेतानि यपडे ध्रुणियाति विद्याविवाहे प्रवेशे निर्मेधः संग्रामे दण्डदेव विघ्नकारा बलन्ददेव विद्या बलन्ददैव लब्धदेव लक्ष्मीपते देव सहस्रामि 120 ला सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिन्तामणिं धेवुरं लेण्याद्रिं गिरिजात्मकं सुवरदम्
लग्नाचे सगळे विधी आटपून आम्ही आता शेवटच्या विधीसाठी निघालो आहे, ते म्हणजे साडी सुनमुख. साडी सुनमुख विधी हा माहेरच्यांकडून असतो, वैष्णवीची सासू आणि तिच्यासाठी आहे. तर या विधीसाठी आम्ही आता निघालो आहेत. थोडं फ्रेश होण्यासाठी आम्ही इथे आले होतो आणि आता शेवटचा पाठ लग्नाचा मस्त झालेला आहे. आणि अशा प्रकारे वैष्णवीताईच्या लग्नाचा ग्रँड सोहळा आज संपलेला आहे. आणि आम्ही आता यानंतर विदाईचा कार्यक्रम आहे आणि पुढच्या प्रवासासाठी आम्ही शिर्डी टू उमरखेड निघणार आहोत. तर खूप छान झाला, खूप एन्जॉयमेंट झाली, खूप आनंदाचे क्षण, सुखाचे क्षण अनुभवता आले आणि खूप काही आठवणीही सोबत होत्या. आणि आज वैष्णवीताईला निरोप देताना खूप अगदी भावूक आहे. खूप साऱ्या आठवणी तिच्यासोबतच्या आम्ही सोबत आयुष्यभरासाठी घेऊन जाणार आहोत. तीही तिच्या आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी निघणार आहेत. तर अशा प्रकारे वैष्णवीताईच्या लग्नाच्या व्लॉगची सिरीज इथे संपणार आहे. मी हळदी, संगीत आणि लग्नाचे शूट घेतलेले आहेत. काही ठिकाणी मी बोललेली आहे आणि काही ठिकाणी नाही बोलली, त्यामुळे फक्त मी एक छोटे क्लिप घेतलेले आहेत. तर अशा प्रकारचे व्लॉग लवकरच व्लॉग मी बनवलेले आहेत आपणा सर्वांसाठी. तर सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्याला हा व्लॉग कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा. खूप खूप धन्यवाद. तू भेटलास आणि आयुष्यच बदलून गेलं. मी स्वतःला तुझ्या दृष्टिकोनातून पाहायला लागले. तुझ्या नजरेच्या आरशातून माझं हसूही पाहू लागले आणि गालातल्या गालास लाजूही लागले. तुझ्या सोबतीचे स्वप्नचित्रेही मी रेखाटू लागले. तुझ्या माझ्या प्रेम कहाणीची एक नवीन सुरुवात इथे होणार ह्या कल्पनेने मी खूप सुखावत होते. तुझ्या प्रेमाची प्रत्येक मिठी मला प्रीतीची ऊब देत होती. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर तुझ्यासोबत पाऊल टाकताना मन अगदी सुखावणार आहे. तू माझ्या पाठीशी आहेस, माझ्या सोबत आहेस. हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. तुझं हसू, तुझं माझ्या सोबत असणं हे माझ्यासाठी मोरपंखी असणार आहे. तुझ्या सोबतीने आयुष्याच्या एका नव्या प्रवासास मी सज्जही झाली आहे. हातात हात घेऊन पुढे चालताना एक सुंदर आठवणींना मी जणू स्वतः जवळ साठवणार आहे. अक्षता, सुमंगल सूर, विधी या सारांमध्ये आपल्या दोघांच्या नात्याला एक नवीन नाव मिळणार आहे आणि तुझ्या माझ्या प्रेम कहाणीला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. वैष्णवी आणि रोहन यांच्या प्रेमाची गोष्ट आजपासून सुरू होणार आहे.